हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये. आपण नवविध भक्तीच्या एक श्रृंखला चालू केली. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम अर्चनम वंदनम दास्यम. आज दास्यम आपण घेणार आहोत. हा दास्यम असा फॉर्म्युला आहे, एखाद्या मालकाची प्रॉपर्टी हडप करायची असेल किंवा मालकाची प्रॉपर्टी याला प्राप्त करायचं असेल तर त्याला त्याचा सेवक म्हणून जर राहिलं तर कदाचित हडपायची तर नाही, पण तो मालक त्याच्या कार्यामुळे प्रसन्न होऊन त्याची प्रॉपर्टी त्याला सर्व काही देत असतो. तसंच भगवंताला अतिशय साधा सोपा मार्ग प्राप्त करण्याचा साधा सोपा मार्ग म्हणजे भगवंताचा सेवक बनणं. आणि जेव्हा तुम्ही सेवक बनतात तर भगवंत सर्व काही आपल्या भक्ताला देऊन टाकतात. उदाहरणार्थ, जेव्हा रुक्मिणी भगवंताचं पत्र दिलं आणि भगवंताचं गुणगान केलं, नाम रूप गुण लीलाबद्दल गुणगान केलं आणि केल्यानंतर ब्राह्मणाला पाठवून दिल्यानंतर भगवंत तिचं अपहरण करण्यासाठी आले. आणि जेव्हा रुक्मिणी माता अंबिका मंदिरात गेली आणि प्रदर्शन करत असताना त्यावेळेस भगवान कृष्णाने रुक्मिणीचं हरण केलं. हरण केल्यानंतर भगवंत काय म्हणतात, हे रुक्मिणी, काळजी करू नको, घाबरू नको, तुझे सैनिक काय करते, यांना पराजित करते. कोणाला? दंतवक्र, शिशुपाल, जरासंध, विदुरथ, या सगळ्यांना पराजित करतात तुझी सैनिक. म्हणजे लग्न पण नव्हतं झालं रुक्मिणीचं भगवंतासमोर, पण जसं हातात भगवंताने आपले दोन डोर देण्याचा आचार्य सांगतात. एक पहिला डोर म्हणजे की बाबा रुक्मिणीला मी हरण करून घेऊन जात नाही, तर हरण कोण करतं? रुक्मिणी माझं करते, म्हणून तो डोर दिला. दुसरं याच्यासाठी देतात भगवंत की माझ्या जीवनाची डोर तुझ्या हातात देतो. आणि तिसरं भगवंत मानतात की ज्या दिवशी तुम्हाला सर्व काही दिलं त्या दिवशी सर्व काही मी तुझ्या समर्पित आहे, तुझे सैनिक काय करतात? पराजित. म्हणजे याचा अर्थ काय? भगवंताने द्वारकेची राणी एका मिनिटात करून टाकलं. म्हणजे तिथे रुक्मिणीचा भाव काय? भक्त होणं म्हणजे, आणि त्या भक्तामध्ये दास होणं, सेवक होणं म्हणजे भगवंत आपलं सर्व काही आपल्या भक्ताला देऊन टाकतात. आणि म्हणून हे भक्तीचं जे गूढ रहस्य आहे, भगवत प्राप्तीचा साधा सोपा फॉर्म्युला आहे. हे जर फॉर्म्युला पाठ केला तर आपल्याला काय होतंय? भगवत प्राप्ती होते. म्हणून 12 रसापैकी 5 प्रमुख रस आहेत. आज 5 प्रमुख रसापैकी पहिला जो रस आहे शांत रस आहे. भगवंताने शांत रस सांगितलं ना, आपल्याकडे कुठं शांतानंद, शांतनू असे नावं देत नाहीत. आपल्याकडं कोणतेही नावं दिले तर एक म्हणजे मारुती प्राणदास, दामोदर अष्टकम दास, गोविंददास, कृष्णदास, किंवा त्याच्यानंतर राधा हर्षिता राधाराणी माताजी, भक्तिरती राधा माताजी, दासी. शेवटी दासी किंवा दास हा शब्द प्रभुपाद म्हणतात की तुम्हाला XYZ नाव भेटू द्या, पण तुमचा ओरिजिनल नाव काय? दास्य. येऊन इस्कॉनच्या संन्याशांना सुद्धा दास पदवी दिली जाते. कोणती? गोस्वामी. गोस्वामी म्हणजे सेवकच आहे त्याचा अर्थ. म्हणजे इथे इस्कॉनमध्ये दास्यपासून सुरुवात होते, शांतरसापासून नाही होत. कुठून सुरुवात होते? दास्यपासून होते. आणि त्या दास्यामुळं भगवत प्राप्तीच आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतात की नावाच्या पुढे नाव महत्त्वाचं नाही, तर नावाच्या मागचा तो दास महत्त्वाचा. आणि दास्य भक्ती हे भगवंताला जिंकण्याचा अतिशय साधा सोपा मार्ग दिलेला आहे. म्हणून सर्व रसामध्ये जे 5 रस आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कॉमन रस आहे तो दास. आणि दास म्हणजे कसं? जसं आता मी दामोदर अष्टक म्हणूनच्या गाडीत नाही का बसलो होतो, दामोदर अष्टक म्हणून AC ऑन केली होती. ती AC त्यांच्यासाठी ऑन केली, पण त्यांच्या AC बरोबर मला पण त्याचा लाभ भेटला. आणि माझ्यावर मागं जो बसलेला आहे त्याला पण लाभ भेटला. मी जर म्हटलं असं नाही बंद करून टाका, तर मला त्यांच्या इच्छेनुसार राहिलं तर मला त्या फॅसिलिटी भेटल्या. मी जर त्यांच्या विरोधात गेले ते मला फॅसिलिटी भेटणार नाही. त्याच प्रकारे भगवंताच्या इच्छाबरोबर आपण राहिलो तर भगवंत आपलं सगळं देतात. पण जेव्हा आपण भगवंताच्या विरोधात जेव्हा कार्य करतो तर भगवंत आपल्याला काही देत नाही. आणि मग भगवंताच्या इच्छेनुसार राहणं म्हणजे काय? भगवंताचा सेवक बनणे. आणि भगवंत जे सांगतात त्याचं आज्ञाचं पालन करणं, याला म्हणतात दास्य भक्ती किंवा दास्य भक्ती.
तर आज आपण जे भक्तीमधलं जे आहे की आपल्याला कोणाची तर कोणाची सेवा करावं लागणार आहे या संसारामध्ये. दास होणं म्हणजे काय? तुम्ही जर भगवंताची दास नाही झालं तर मायादेवीची सेवा करावं लागेल. मायादेवीचा दास व्हावा लागेल. मायादेवी नाही जमलं तर कोणाचं कुत्रं, आजकाल कुत्रे मांजरं, जसं मी रस्त्यानं आता येत होतो, एक माणूस चांगलं दोघं नवरा बायको कुत्रं घेऊन चालत होते त्या सराफ लॉनच्या समोर चालत होते. मला प्रश्न पडला की नेमकं मालक कोण आहे, कुत्रं का माणूस आहे? मग कारण कुत्र्याला जिथं सुसू वाटले तिथं थांबतंय, तिथं करतंय, त्याला वेटिंग करावं लागतं तिथून, त्या जोपर्यंत टट्टी होत नाही तोपर्यंत त्याला वेटिंगमध्ये राहावं लागते. मग मालक कोण आहे? कुत्रे का माणूस आहे? हाच त्याचा मालक. ह्या जगामध्ये लोक कोणाची कुत्र्याची, मांजराची किंवा आणखीन कशाची सेवा करतात, पण अल्टिमेट एंड रिझल्ट काय आहे की मृत्यूबरोबर ह्या सगळ्या नष्ट होणार आहेत आणि याचा काही कोणाच्या जीवनात फायदा नाही होणार आहे. पण जेव्हा तुम्ही भगवंताचे दास होतात, भगवंताची भक्ती करतात, तेव्हा भगवंत काय करते, ह्या जगामध्ये ह्या जगामध्ये तर आनंद देतातच, पण ह्या आनंदाच्या पलीकडे भगवंत आपलं धाम पण देतात. म्हणून इथे आचार्य सांगतात की कोणी देशाची, राज्याची, जिल्ह्याची, समाजाची, जात, धर्म, पंथ, परिवार यांची सेवा करते, पण हे सगळं करून जेव्हा शरीर, हे नशवंत शरीर जेव्हा तुम्हाला सोडायची वेळ आहे, याचा तुमच्या हाताला काही किंमत राहत नाही. पण जेव्हा तुम्ही भगवंताचा दास मानतात, तर भगवंताच्या दासावर या जगात तुम्हाला आनंद भेटतो, पण हे शरीर सुटल्यानंतर भगवत प्राप्ती होते. एकदा प्रभुपादाने एका व्यक्तीला प्रश्न विचारला होता की का हो प्रभुपाद, तुम्ही एवढी भक्ती करतात, एवढं सांगतात, कदाचित तुम्ही जर हे शरीर सुटलं आणि जर तुम्हाला माहीत झालं देवच नाही, तर प्रभुपाद म्हणले काहीच हानी नाही, कारण की आम्ही एवढं आनंदित, आतापर्यंत आम्ही भगवंताला चांगला भोग लावला, 56 भोग प्रसाद घेतो, कीर्तनामध्ये आम्ही हरिकृष्णामध्ये नाचतो, आम्हाला कधी कोणत्या गोष्टीची चिंता लागत नाही, आम्ही महामंत्राचा जप करतो, आम्हाला चांगलं ज्ञान, उत्कृष्ट ज्ञान भेटलंय भगवद्गीता भागवतासारखं, म्हणजे आमचं जीवन आनंदी गेले आणि गेल्यानंतरही पास्ताव नाही. पण कदाचित जर भगवंत असलेस तर तुझं काय होईल? भगवंत असल्यानं तू जर भक्ती नाही केली तर काय होईल? तुला दंड भेटेल. पण आम्हाला काय, इथं पण आनंद आहे आणि हे शरीर सुटल्यानंतर सुद्धा आनंद राहणार आहे. मग ते आनंद प्राप्त करण्याचं फॉर्म्युला काय भगवंत म्हणतात? दास बनणं, सेवक बनणं. ह्या जगामध्ये सगळे बॉस बनाय बघतात, कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये, घरामध्ये, प्रत्येकजण कंट्रोलच्या मूडमध्ये राहत आहे की मी कसं कंट्रोल करेल. पण त्या कंट्रोल मेंटॅलिटीमुळं काय होतंय, ह्या जगामध्ये रिलेशन खराब होतात. पण भगवंताकडे भगवंत कंट्रोल करत नाही, सगळं ते देतात, पण दिल्यानंतर सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य देतात. पण त्या स्वातंत्र्याचा उपयोग कसा करायचा हे आपण ठरवायचं आहे. जसं लोक म्हणतात दारू पिऊन देवाने दारू का निर्माण केली? अरे पण देवानं द्राक्षे बनवले, पण त्या द्राक्षेचं लोक दारू पितात, मग देवाचा दोष कुठं आला? म्हणजे भगवंतानं आपल्याला काय दिले, सगळं दिलेलं, पण आपण त्याचा कसा उपयोग करतो त्याचा आपलं एंड रिझल्ट याच्यावर असणार, निर्भर असणार आहे. म्हणून इथे म्हणतात आत्मेंद्रिय प्रति वांछा तारेबली काम, कृष्ण इंद्रिय प्रति इच्छा धरे प्रेम नाम. आत्मेंद्रिय प्रति वांछा तारेबली काम म्हणजे तुम्ही आत्मेंद्रियासाठी जेव्हा काम करता तर तुमचे काय काम वासना वाढेल. पण कृष्ण इंद्रिय प्रति इच्छा धरे प्रेम नाम म्हणजे तुम्ही कृष्णाच्या इंद्रियांना संतुष्ट करता तर तुम्हाला काय होईल? भगवंताच्या प्रति प्रेम होईल. म्हणून भगवंत इथं पहिलं आपल्याला सांगतात भक्तिरसामृतमध्ये, एका भक्ताचं चांगलं लक्षण काय? सर्वोपाधी विनिर्मुक्ता तत्पर्य निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश भक्ती सेवन मुच्यते. की सर्वोपाधी विनिर्मूल, तुमच्या ज्या उपाधी आहेत, मी स्त्री आहे, पुरुष आहे, काळा, गोरा, ज्ञानी, अज्ञानी, माझ्याकडे धन आहे, निर्धन आहे, या सगळ्या उपाधी सोडा होते. सर्व उपाधी निर्मूल, तत्पर्य निर्मूल, निर्मूल म्हणजे वाशवना. ऋषिकेन ऋषिकेश, जे इंद्रिय येतात, इंद्रिया प्रबळ येतात, ते इंद्रियांना कंट्रोल करणं कठीण आहे. पण त्या इंद्रिया जेव्हा आपण भगवंताच्या सेवेत लावतो तर आपोआप आपले इंद्रिय काय होतात? संतुष्ट होतात, समाधानी होतात आणि मग त्या विचलित होत नाही. म्हणून इथे भौतिक संसारामध्ये जरी काही प्राप्त करायचं असेल, जसं तुम्ही गुलाम अली ऐकलं असेल, ते त्या कशामध्ये ते फेमस आहे गुलाम अली माहिती आहे? गझल. तर ते त्यांच्या गुरुकडे शिकायला गेले तर गुरु रात्रभर त्यांना पाय दाबा लावायचे आणि रात्रभर पाय दाबल्यानंतर ते कितीतरी वर्षे सेवा केली गुरुची
तेव्हा ते गजल गायचे एक नंबरचे झालेले आहेत. म्हणजे ह्या भौतिक जगामध्ये जरी तुम्हाला काही पाहिजे, एक डॉक्टर जर चांगला व्हायचं असेल तरी तुम्हाला एक तज्ज्ञ डॉक्टर खाली, आता मी जेव्हा कधी हॉस्पिटलला जातो तिथे जो सिनियर डॉक्टर असतो ना, ज्युनियर डॉक्टरला हां फाईल करा, हे इंजेक्शन द्या, हे करा, ते करा, आणि ते बी डिग्रीवाले असतात, पण ते गपचूप येस सर, येस सर. मग नर्स असो, स्टाफ असो, डॉक्टरसुद्धा असो, म्हणजे सिनियर डॉक्टर जेव्हा सांगतो तर ज्युनियर गपचिप लिहून घेतो आणि ते करतो. कारण त्याला माहिती आहे याचा अनुभव, माझ्याकडे पुस्तकाचं नॉलेज आहे पण अनुभवाचं नॉलेज माझ्याकडे नसल्यामुळं काय होईल, मला ते घेणं गरजेचं आहे. इव्हन आपल्या मटेरियलाइज जरी आपल्याला सक्सेस करायचं असेल, आपल्याला जे नॉलेज प्राप्त करायचं असेल, तरी आपल्याला एका गुरुची गरज पडते आणि त्या गुरुच्या अंतर्गत आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं आहे. तसंच भगवंताकडे जरी आपल्याला भगवत प्राप्ती करायची असेल तर आपल्याला गुरुचा जे सेवक आहे, दास आहे, ते राहणं महत्त्वाचं आहे. म्हणून इथे रामदास स्वामीकडे एकदा एक शिष्य आला होता आणि एका शिष्यावर रामदास स्वामी खूप प्रेम करायचे. प्रेम करत असताना बाकीचे शिष्य म्हणायचे, गुरु नाही का भेदभाव करता बाबा, आमचे गुरु काय करायचे, भेदभाव करतात. तर रामदास स्वामींनी ठरवलं की आता यांना काहीतरी आपण शिक्षा दिली पाहिजे. एक दिवस रामदास स्वामी काय करतात, रात्री झोपेत नाही का उठता आणि पायाला एक मोठा आंबा बांधतात आणि उठल्यानंतर सकाळी जोरजोरात ओरडतात, बापरे माझा पायाला एवढा मोठा फोड आला, मोठा फोड आला आहे. तर सगळे शिष्य येतात, तुळतुळ करतात, अरे कसं झालं, काय झालं. ते म्हणले एकच औषध आहे की हे कोणी फोडून पितो तर माझा आजार बरा होईल. सगळे शिष्य पळून गेले, पण त्याच्यातला एक शिष्यले पक्के होता. तो म्हणला, गुरु महाराज मी फोडतो, मी पितो. आणि जसं तोंड लावलं आणि आनंदानं त्याचा स्वाद घेतला आणि सगळे बाकीचे जे गुरुबंधू होते, शिष्याकडे काय छी घाण की पुवाचा नाही का, फोड नाही का, हा पितो आपल्या गुरु महाराजांचं. आणि मग रामदास स्वामी जेव्हा खोललं तर त्यांना कळलं की अरे त्याचा आंबा होता, आम्हाला माहीत नव्हता. तर महाराज म्हटले की मी काय याच्यावर जास्त प्रेम करीत होतो, कारण की ह्या सगळ्या माझ्या इच्छा जाणतो आणि माझ्या इच्छानुसार कार्य करतो, तो म्हणून मला सगळ्यात जास्त प्रिय आहे. आणि तुम्ही माझ्या इच्छानुसार कार्य करत नाही, उलट माझ्या इच्छाच्या विरोधात कार्य करतात, म्हणून मला तुम्ही प्रिय नाही. तर तसंच इथं सांगण्याचा मुद्दा आहे की दास कोण आहे, सेवक कोण आहे, आपल्या गुरुचं, आपल्या भगवंताचा काय मनोभाव जाणतो. म्हणून आपण जे प्रार्थना म्हणतो ना, चैतन्य मनोभीष्टम स्थापितम येन भूतले स्वयंरूपा कदामयम ददाती सोपदांतिकम. आपल्या रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, जे शेड गोस्वामी, गोपाल भट्ट गोस्वामी, रघुनाथदास गोस्वामी, यांनी ह्या शेड गोस्वामीने आपल्या चैतन्य महाप्रभूंचा मनोभाव जाणला आणि त्या मनोभावानुसार त्यांनी कार्य केलं. सगळे ग्रंथ लिखाण केले, वृंदावनची स्थापना केली आणि शेवटी चैतन्य महाप्रभू केवळ 6 शिक्षाष्टकम लिहिले, म्हणजे अष्टकम लिहिले, याच्या व्यतिरिक्त काही लिहिलं नाही. पण हे शेडगोस्वामी एवढे सफल का झाले, कारण त्यांनी चैतन्य महाप्रभूचा मनोभावना. प्रभुपाद जेव्हा पहिल्यांदा भेटले आपल्या गुरु महाराज भक्तिसिंह ठाकूर महाराजांना भेटले, तर ते लेटर दिलं. त्या लेटरमध्ये त्यांनी आपल्या गुरुच्या वाढदिवसाबद्दल लिहिलं होतं. तर ते लेटर एकदा वाचल्यानंतर त्यांनी पुन्हा सांगितलं की अभय चरणाचं जे आहे त्यांचं पत्र वारंवार वाचा. तर बाकीच्या शिष्यांना वाटलं ते तर ग्रस्त आहे, त्यांनीकडे मोठमोठे संन्यासी आहेत बाबा, मोठमोठे विद्वान आहेत, पण अभय चरणार जे आहेत, अभय बाबू आहेत, यांचं पत्र यांना काय आवडलेलं आहे. ते म्हणतात की अभय बाबू म्हणा माझा मनोभाव जाणला आहे, भले ते ग्रस्त आहेत पण माझ्या मनोभावनानुसार जाणल्यानंतर मला ते प्रिय आहेत. त्यामुळं तुम्ही त्याला कोणी गायडन्स करू नका, एक दिवस असा वेळ येईल की तो माझी इच्छा पूर्ण करेल. म्हणजे प्रभुपादाने भक्तिसिंह ठाकूर महाराजांचा मूड पाहिला आणि ते मूड पाहून काय केलं, कार्य केलं, तेव्हा प्रभुपाद सक्सेसफुली झाले. तसंच एक दास म्हणून, एक सेवक म्हणून जेव्हा आपल्या गुरुची इच्छा, भगवंताची इच्छा जाणतो, तेव्हा त्याला भौतिक जीवनात तर सफलता प्राप्तच होते, पण जेव्हा तो आध्यात्मिक जीवनामध्ये सफल प्राप्त होतो. म्हणून इथे आपल्याला सांगायचा मुद्दा असा आहे की आपण गुरुचा भाव जाणला पाहिजे. आणि गुरु कोण आहे, जे दास जो सर्वश्रेष्ठ दास आहे तो गुरुचा भाव नाही. आजकाल आपल्याकडे दास भरपूर असतात. लोक पहिल्यांदा माझं नाव एका ठिकाणी सांगितलं, मारुती प्रांत, वी आर फ्रॉम बंगाली. नाही म्हणजे तो त्याला असं वाटलं
की दास म्हणजे बांगली लोकांमध्ये असते, म्हणजे ते चट्टोपाध्याय दास, कृष्णदास, चैतन्यदास, सगळे दासच असतात. नाही म्हणजे तुमच्या इस्कॉनमध्ये दासच म्हणा. एकदा ते भडकला होता इस्कॉनमध्ये, मला तुम्ही काय लावलं, सगळे लोकांना बिहारी करून टाकतात, बिहारी करून टाकतात. मग काय झालं, म्हणजे वृंदावन बिहारी, हां, कुंज बिहारी, तुमच्या लोकांचे नाव बिहारी, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राला बिहार करायला बसले का? हां, असा संताप आला होता. त्याला म्हटलं नाही, बिहारी या शब्दाचा अर्थ वृंदावन बिहारी म्हणजे वृंदावनमध्ये जो विहार करतो, रमण्य फिरतो, त्याला हिंदीमध्ये संस्कृतमध्ये बिहारी मानतात. हां, म्हणजे इथे मुद्दा सांगण्याचा असा आहे की गुरुचा कोणी मनोभाव जाणत नाही आणि आपलंच मेंटली स्पेक्युलेशन खूप केलं जाते. तर हे होतं. आणि आपल्या जीवनात करायचं असेल तर गुरुचा मनोभाव आपल्याला जमत. जसं शबरी जेव्हा भेटली, मातंग ऋषींना भेटली आणि त्यावेळेस तिचं वय कमी 15-16 वर्षाचं होतं. पण मातंग ऋषी सांगितलं की तू इथं थांब ह्या आश्रममध्ये, की पंपा सरोवरमध्ये, आणि इथं भगवान रामचंद्र लक्ष्मणजी येते आणि स्वतःहून तुला दर्शन देते. आणि त्याच्या पहिले शबरी म्हटले की मला गुरुदेव, मला तुमच्यासोबत यायचं. ते नाही म्हटले, तू इथं थांब. आणि त्यावेळेस जेव्हा गुरुच्या आज्ञेचं पालन केलं शबरीने, त्यावेळेस 16 वर्ष होतं, 88 वर्ष शबरीने 3च गोष्टी केल्या: उत्साह, निश्चय, धैर्य. कधी सोडलं नाही तिने. आपल्या गुरुची इच्छा जाणली आणि गुरु म्हटले की भगवंत दर्शन देणार आहे. ते असं नाही गुरुवर डाऊट घेतला, अरे गुरु म्हटले येणार होते, अजून आलं नाही, तो रोज सडा सारवण करते, रोज समिधा आणते, रोज फळं आणते, रोज वाट बघते, काही भगवंत दिसत नाही. तर ते गुरुचा मनोभाव जाणला आणि एक दिवस तिला जी सिद्धी प्राप्ती, कोणती सिद्धी पाहिजे, भगवत दर्शनाची सिद्धी प्राप्त झालेली. म्हणून आणि स्वतः भगवंत दर्शन देणार आहे. जेव्हा गुरुच्या आज्ञेचं पालन केलं ना तुम्ही, तर भगवंत तुमच्याकडे स्वतः येतात, तुम्हाला भगवंताकडे जाण्याची गरज नाही. हे आपण समजू शकतो. म्हणून इथे भक्ती ठाकूर महाराज एक जण तो म्हटलं की मला भगवंत का दिसत नाही. भक्ती ठाकूर महाराज म्हणतात, भगवंताला पाहण्याचा कधीच प्रयत्न करू नका, तुम्हाला भगवंत कधी दिसणार नाही. अशी भक्ती करा, अशी सेवा करा की भगवंताने तुम्हाला पाहिलं पाहिजे. म्हणजे तुमच्या सेवेमुळं भगवंत तुमच्या अट्रॅक्ट होतील, ना की बाह्य गोष्टीने अट्रॅक्ट होतील. म्हणजे इथं भक्ती ठाकूर महाराज म्हणतात की भगवंताकडे जाऊन तुम्हाला भगवंत थोडी दिसणार आहे, पण जेव्हा तुम्ही चांगली सेवा करता, गुरुच्या आज्ञेनुसार सेवा करता, तर भगवंताची नजर नाही का तुमच्यावर जाईल. आणि याला म्हणतात सर्वश्रेष्ठ दास किंवा सेवक आहे. हनुमानजी कधी भगवंताच्या नजरेत आले, जेव्हा हनुमानजींनी चांगली सेवा केली, सीतेचा शोध लावला, सीता म्हणजे भक्तिदेवीचा शोध लावल्यानंतर भगवंताने आलिंगन दिलं. म्हणजे भगवंत एवढं प्रेम का करू लागले, हनुमानजीच्या सेवेमुळे अट्रॅक्ट झाले होते. आणि महर्षी वाल्मिकी त्यांचा सेवाभाव जाणून त्यांसाठी एक स्वतः वेगळा कांड लिहिला, त्याला म्हणतात सुंदरकांड. आणि सुंदरकांडामध्ये काय वर्णन आहे हनुमानजीचं, केवळ हनुमानजीने ज्या सेवा केल्या भगवंताच्या, त्या सेवेचं गुणगान केलेलं. तर हे प्रिय भक्त होतं. म्हणून दास्य कर्मण अर्पणा तस्य कैकर अपि सर्वथा तस्मत् समर्पी कर्मम स्वाभाविकी ईश्वरे भगवत धर्म सत्कर्मने किम अर्पितम. ते इथे काय म्हणतात, दास्य कर अर्पणा तस्य कैकर अपि सर्वथा. म्हणजे एक दास म्हणजे सर्व काही भगवंताला अर्पण करतो. भक्ती ठाकूर महाराजांचे एक शिष्य होते ग्रस्त, ते महिन्याची सॅलरी सगळे मंदिरात जमा करायची गुरु महाराजांना. कारण मी तुमचा दास आहे, मी तुमची गुरुची दीक्षा घेतलेली, तुम्ही आजपासून माझे 2 जन्म झालेले, एक तर माझ्या मातापित्याच्या रजवीर्यातून माझा जन्म झालेला आहे, पण तुम्ही मला दीक्षा दिल्यामुळं तुम्ही माझे पिता आहात आणि मी तुमचा पुत्र ह्या नात्यानं माझे सगळं धन मी तुम्हाला समर्पित करतो. आणि म्हणून भक्ती ठाकूर महाराज सगळे पैसे घ्यायचे आणि जेव्हा निघून जायचं, जाता जाता पुन्हा बोलायचं. आणि त्या टायमाला पगार किती, 35 रुपये. आता ही 1910-20च्या काळातले दर 35 रुपये म्हणजे खूप. बोलवायचे आणि काय करायचे, भक्ती ठाकूर महाराज 10 रुपये घ्यायचे आणि 25 रुपये सांगायचे, हे तुझे लेकरं बाळ आहेत ना, मुलं आहेत ना, ते माझे शिष्य आणि त्यांची सेवा तू कर. नाही म्हणजे महाराज तुमची धन आहे, तुम्हाला देतोय, माझं धन आहे ठीक आहे, पण मी सांगतो ते पालन कर. असं नाही की सगळेच घेतलं बाबा, नाही. तर ते म्हटले की हे मी सांगतो फॉलो, कारण शेवटपर्यंत त्यांनी केलं बरं.
कलियुगामध्ये असे शिष्य भेटणंच मुश्किल आहे. कारण कुठं कुठं गेल्यानंतर तर आता कुठेतरी कार्यक्रमाला गेलो तुम्ही, भागवत कथेला गेलो जळगावला, तिथे गेल्यानंतर लोक लय भारी बाबा, म्हणजे मी पैशाचं कडे बोललो नाही आणि मला अपेक्षा पण नाही. 20 टाकायचे 10 रुपये काढून घ्यायचे, ते 50 टाकायचे 30 रुपये काढून घ्यायचे, 20 रुपये 20 टाकले 10 काढून घ्यायचे. एक तर बाईले बहादर होते, 10 टाकले $5 काढून घेतला. 100 टाकायचे 100 रुपये टाकायचे आणि त्याच्यातल्या 90 रुपये काढून घ्यायची बाई. महाराज 1 रुपया सुट्टा नाही. मला देव माझ्यावर उपकार केले. म्हणजे किती लोक की कलियुगातला धन सुद्धा सुटत नाही. तो शिष्य बनणं वेगळंच बाबा. तर तो विषय नाही. आपला विषय काय आहे की दास्य कर्पणा अर्पणा तसे कैंकर अपि सर्वता. कैंकर म्हणजे मी काय करू आणि माझ्याकडे काय ते सगळं देणं, याला म्हणतात कैंकर्य भाव निर्माण करणं. आणि हे केल्यानंतर काय, तदापि अर्पितम कर्म स्वाभाविकी ईश्वरे. जेव्हा तुम्ही सगळे कर्म अर्पण करतात ईश्वराला, ते ईश्वर तुमच्याकडे आकर्षित होतो. आणि मग म्हणतात भगवत धर्म सत्कर्म किम अर्पितम. अरे तुझं जीवनच भगवत कार्यामध्ये समर्पित असेल, गुरुचे असेल, तर बाकीचे कर्म करण्याची गरजच नाही, कारण तुझं जीवनच भगवत कर्म झालेलं आहे. कारण तुझा संसार म्हणजे कोणता, माझा विठ्ठल हा संसार आहे, विठ्ठलाचे भक्तच हे माझे परिवारातले मेंबर, तर मग बाकीचा संसार करण्याची गरजच काय. म्हणून इथे भक्तिरसामृतमध्ये ते सांगितलेले. तर इथे सेवा आणि सफलता असं म्हटलेलं आहे की जरी सेवा करताना तुम्हाला जरी सफलता नाही भेटली तरी हरकत नाही, याच्यात नुकसान नाही. कारण गीतेमध्ये भगवंत, गीतेचा 2रा अध्याय श्लोक नंबर 40 भगवंत काय म्हणतात, नेहा विक्रमणा स्वस्ती प्रतिवाय न विद्यते स्वल्पमसे धर्मसे त्राय तो महत्व. स्वल्प जरी भक्ती केली तुम्ही, त्या भक्तीमध्ये त्रास नाही, तर उलट फायदाच फायदा आहे. तर त्यासाठी बाह्य गोष्टीतून पाहिले तर तुम्ही विफल होता, पण आंतरिक गोष्टीतून सफल होता. जसं जटाईनं न सांगता सेवा केली भगवंताची, न सांगता केली. बाह्य दृष्टीतून ते फेलियर झाले, रावणासोबत युद्धात फेलियर झाले, पण आंतरिक दृष्टिकोनातून भगवंत एवढे प्रसन्न झाले की भगवंतानं आपलं जे साकेत धाम होतं ते जटाईला प्रदान केलं. तसंच सेवा म्हणून दासचं काम आहे भगवंताची सेवा करणं, आणि त्यावेळं भगवंत प्रसन्न होतं. सेवा कशी असली पाहिजे, ती भगवंताला आनंद देणार आहे. जसं कुंजानं काय केलं, भगवंताला चंदनार्पण केलं. त्याच्यानंतर जो सुदामा माळे होते त्यानं भगवंताला पुष्प अर्पण केले. तर हे दास्य भावाचे उदाहरण आहेत. आणि जेव्हा आपण दास्य भावात कार्य करू तर भगवंत खूप प्रसन्न होतात. मग आचार्य इथं सांगतात की चैतन्य महाप्रभूची एक लीला आहे, ह्या लीलाला म्हणतात महाप्रकाश लीला. आणि महाप्रकाशमध्ये प्रत्येकजण चैतन्य महाप्रभूचा अभिषेक करत होता. तर चैतन्य बघत होते की माझ्या अभिषेकाला एवढं पाणी कोण आणून देत आहे, सेवक तर इथंच आहे, जात नाहीत, पाणी कोण आणून देत आहे. त्या सेवकाला विचारलं, गोविंदला विचारलं, बघ रे कोण पाणी आणून देत आहे. ते म्हणजे दुःखी नावाची एक स्त्री आहे, ती पाणी आणून नाही का देती गंगेतून तुम्हाला तुमच्या अभिषेकासाठी. ते चैतन्य आपण जेव्हा नाव ऐकले दुःखी नावाची स्त्री पाणी आणून देते, तिला बोलवलं. ते म्हणले की हे दुःखी इकडे, तू माझी एवढी सेवा केलेली आहे, तू दिसत नाही माझ्यासमोर, पण तू पडद्यामागं राहून सेवा करतेस, आजपासून तुझं नाव काय राहील, सुखी राहील. भगवंत स्वतः देतात. आणि ते म्हटले की काहीतरी वरदान माग. तेव्हा ती दुःखी काय म्हणते, एकच, मला काही वरदान नको भगवंता, मला एकच वरदान द्या की नित्य नियमानं तुमची सेवा घडाव. हे झालं दासाची भाव. आणि जेव्हा आपण भगवंताची भक्ती करतो आणि भगवंताकडे जाऊन काही मागतो तर दास होत नाही, तिथं काय होतं आहे, बिझनेस, व्यापारी. भगवंत एवढी भक्ती केली आता एवढ्या बदल्यात रिटर्न दे, याला म्हणतात बिझनेस. पण दास म्हणजे भगवंत तुमची काही इच्छा असेल, तुम्ही जसं ठेवाल तसं व्यवहार करेल, मला तो सगळं मान्य आहे. तर म्हणून इथे हे दिलेले आहे. तर सेवेचे 3 प्रकार आहेत. एक स्वभावानुसार सेवा केली पाहिजे. तुमचा जो काही सेवा असेल, कोणाला चांगलं प्रवचन करता येते, कोणाला चांगलं गायला येते, कोणाला झाडू पोछा करता येते, किंवा एखाद्याला चांगला स्वयंपाक करता येते, कोणाला चांगला शृंगार करता येते, काही जण चांगला फॉलोअप करतात. प्रत्येक जणांचा वेगवेगळा स्वभाव असेल, त्या स्वभावानुसार तुमचा पिंड तुम्हाला ओळखता आला पाहिजे की मी काय करू शकतो. आता काही माताजी हारच बनवतात, सुंदर हार बनवतात, काही माताजी कुकिंग छान करतात. म्हणजे आपला स्वभावानुसार आपल्याला ती सेवा कळेल आणि त्या सेवेनुसार आपण भगवंताला आणि गुरुला प्रसन्न केली पाहिजे. दुसरं
ही पहिली कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी म्हणजे अधिकारी वर्ग तुम्हाला काही सेवा देतात तुमची कॅपॅसिटी पाहून, आणि जेव्हा तो सेवक पूर्ण करतो तेव्हा तो अधिकारी किंवा जो गुरुवर्ग तो प्रसन्न होतो. पण काही आपण ज्यांना काही सेवा देतो ते करतच नाही का, तो सेकंड लेवलचा आहे. आणि थर्ड लेवलचा काय, ऐकून न ऐकल्यासारखं सोडून देतो. हां चालू भाऊ यांचं कामाचं सांगणं, इस्कॉन म्हणून इस्कॉनचं नाव काय, इस्कॉन से इस्कॉन, या कानातून ऐकायचं कानातून सोडायचं. याला म्हणतात तिसरा सेवक, थर्ड क्लासचा सेवक, हा तिसरी तृतीय. आणि चौथं म्हणजे सायकोफिजिकल स्वभाव. काही जण मूडी कारभार असतात, एकदम तवा सेवा करतात आणि पुढच्या सांगितलं ना काहीच करत नाही. जसं आमच्या मंदिरात एक भक्त होता, तो एवढा त्याला काही एवढा जप करायचा आणि कधी कधी सेवा द्या ना, तो नाही म्हणायचा. आणि त्याला कोणी सेवा सांगितल्या म्हणजे प्रभूजी माझी पात्रताच नाही, मी एवढा दिनहीन पतित आहे की मी काय सांगू, मी तर माझी लायकीच नाही सेवा करण्याची, मी करू शकत नाही, मी एवढा दिनहीन पापी एकदम पतित जीवात्मा आहे. त्याची नम्रता अशी वाटते, बापरे त्याचं हृदय असं फाटून येतो का. तर आमच्या काय भक्तांनी त्याला नाव दिलं शेमलेस हंबल. काय दिलं इंग्लिशमध्ये त्याला शेमलेस, मराठीमध्ये निर्लज्जन नम्रता म्हणतात. हां म्हणजे जप तो करून जप करतो, पण सेवा सांगितल्यानंतर प्रभूजी मी एवढा पतित आहे, पापी आहे की मी सेवाच करू शकत नाही. याला म्हणतात सायकोफिजिकल. आणि मग बाकीचं काय असेल ना पुढे करतो. मग त्याला सांगितलं ना तू ही बॅकअपची कर, नाही प्रभूजी पापी हो, खूप दुराचारी. बापरे. मग असं कधी वाटतं भाऊ तू कोणत्या सेवा करू नको, तू जाऊन प्रसाद काय पाहिजे तर मी प्लेट आणून देतो तुला. तर ही येत आहे. आणि म्हणून आपण महत्त्वाचं काय आहे की आपल्या याच्यात केलं पाहिजे. आता याच्यामध्ये कसं आहे, ह्या तिन्ही कॅटेगरीमध्ये आपण वेगळं, जसं हनुमानजीनं एकदा बघितलं की भगवंताची सेवा कशी करावं. तर एकदा राम, लक्ष्मण, सीता, हनुमानजी सगळ्या अयोध्येवासी प्लॅनिंग करतात की हनुमानजी सगळ्या सेवा करतात, पण हनुमानजीला एक सुद्धा सेवा ठेवायची नाही. आणि मग सीतामाई म्हटले हनुमानराया तुमची काही सेवा नाही, तुम्ही आता आराम करा. भगवंत रात्री झोपताना बसले. सीतामाई म्हटले इथं काय करतात, म्हणे एक सेवा ठेवली, ती एक सेवा बाकी आहे. कोणती, म्हणे जेव्हा भगवंत झोपेतून उठतात ना त्यांची जाग घेताना चटकी वाजवायला कोणी नसणारे, चुटकी वाजवायला कोणी नसणारे, आणि ती सेवा माझ्याकडे. हनुमानजीनं पहिले सगळ्या सेवा घेतलेल्या आहेत. सीतामाईनं मेन जे सेवेची इंचार्ज आहे सीतामाई, तिनं सगळ्या सेवा काढून घेतल्या. पण मी स्वतः काय केली, सेवा क्रिएट केली. काय केली की जेव्हा भगवंत उठतेन झोपेतून तर त्यांना चुटकी द्यायला कोणतरी पाहिजे, आणि ती सेवा माझी राहणं, ही सेवा कोणी घेऊ शकत नाही. मग भगवंत सीतामाईला म्हणतात हा माझा भक्त आहे, हा दास आहे. कारण की जरी सेवा नसेल पण तो सेवा काय काढेल. जसं आमच्या मंदिरामध्ये चैतन्य रस विग्रह प्रभू, त्यांना 10 वेळा सांगितलं त्या डेडिकेशनमध्ये सेवा करू नका, पण सकाळ पहाटे 4:30चं पान भगवंता ललित अभिषेकाला तेच बनवतात. सगळ्या भाज्या खराब झाल्या त्या भाज्या निवडून ठेवणार, काढून ठेवणार. कोणत्या भाज्या, फळं फिल्ट्रेशन करून सकाळी हे ज्यूससाठी फळं, हे वैकालिकासाठी फळं, हे फ्रूटसाठी फळं, नसेल तर माताजी हे करा. परत तेल संपलं असेल ते तेल भरून ठेवणार, दूध असेल तर दुधावरची साय काढून ठेवणार. तर कधी म्हणतो अरे लेडीज पण एवढं काम करत नाही तेवढा तो करतो. पुन्हा जे लोणी असतं ते लोणी साईडला ठेवून देणं, दही लावणं. पुन्हा उद्या जर एखादी भाजी बनवायची असेल तर रात्री मटकी भिजवून ठेवणार, उसळ भिजवून ठेवणार, हरभरे आपले चना हरभरे, टू झड गोष्टी. एवढं चित आहे त्या किचनमध्ये त्या प्रभूजींचं, बापरे. पुन्हा फुलं खराब झालं तिथे फिल्ट्रेशन, कारण वाती असेल तर त्या वाती, उद्याच्या वाती नसेल तर वाती करून ठेवणार. तुळशीचे पानं तोडून ठेवणार भगवंताला भोग लावायला. कॉटन नसेल तर कॉटन, अत्तर नसेल तर अत्तर काढून ठेवणार. म्हणजे ए टू झड तो माणूस दिवसभर बिना अपॉइंटमेंट केलेलं कितीतरी सेवा आहे. आणि कधी कोणाला काही पाहिजे असेल तर याच्याकडे त्याच्याकडे जात नाही. चैतन्य प्रभू आम्हाला हे पाहिजे, ते म्हणतात तिकडे जा, ती काढून ठेवलेले तिथं. कॉटन किती उरलेलं आहे, कुशागरज. म्हणजे किचनमध्ये ए टू झड जेवढा किचन इन्चार्ज आहे त्याला माहीत नाही. तो इन्चार्ज तो राम भरोसा असतो, त्याला ए टू झड माहीत आहे. डाळी किती संपलेल्या आहेत, किती बाकी आहेत, कोणत्या आठवड्यामध्ये पुढच्या सीझनमध्ये काय लागणार आहे त्याचं किराण्याचं आधी सगळं सांगणार. आणि एखादी भाजी खराब असेल
तर वांग खराब झालं तर ते काय करणार, अर्ध वांग कापून ठेवणार. म्हणलं का, तर बाकीचं चांगलं आहे ना, भगवंताला भोग तर लागेल. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की तू माणसाची बारकाई जर पाहिली, ए टू झेड बारकाई डिटेल्समध्ये जाऊन काय करतात, सर्व्हिस करतात. याला म्हणतात सेवा करण्याचा भाव. जेव्हा असं सेवा जर असेल तर भगवंताच्या आपण नजरेतून भौतिक जगामध्ये बघा ना, आपण एखाद्याला प्रसन्न करण्यासाठी किती त्याला बारीक बारीक गोष्टीचं लक्ष ठेवतो. जसा एक माझा मित्र होता कॉलेजमध्ये, त्याच्या मैत्रिणीला खुश करण्यासाठी तिला काय आवडतं, काय नाही आवडत, काय जमतंय, कपड्याची चॉईस कसा, काय बोलावं काय नाही. म्हणलं एवढी बारकाई जर तू भगवत भक्ती लावली तर भगवंत तुला भेटतील रे. का, तर ते प्रसन्न व्हावं. तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये मोठ्या गोष्टी, बिग गोष्टी करण्याची गरज नाही आहे. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी जर इम्प्रूव्हमेंट केल्या तरी तुम्हाला त्याच्यामध्ये परफेक्शन येते. म्हणून एक आचार्य नेहमी सांगतात, परफेक्ट बनू नका कधी, परफेक्ट कधीच बनणार नाही तुम्ही. तुम्ही एकच गोष्ट वारंवार करा. म्हणून पारायण या शब्दाचा अर्थ काय, रिपिटेशन. महामंत्र जप करणं असो, ग्रंथ वाचन करणं असो, आणि सत्संग अटेंड करणं असो, किंवा तुम्ही यात्रा असो, किंवा जी सेवा असो, जेव्हा तुम्ही वारंवार रिपीट करतात तर त्या सेवकाची, त्या दास्याची काय होते, त्याच्या जीवनामध्ये ते परफेक्शन प्राप्त होते, जसं हनुमानजीने केलं होतं. म्हणून इथे एकदा हनुमानजीचा एक पास्ट टाईम आणखीन येतो. जेव्हा सीतामाई सिंदूर भरीत, आता हे लोककथेतून येते बरं, याचं डिटेल्स पुढे शास्त्रामध्ये इन्फॉर्मेशन नाही, पण लोककथेमध्ये तिनं काय पाहिलं, हनुमानजीनं पाहिलं सीतामाई सिंदूर भरती. ते एकदा विचारलं का बरं सिंदूर भर, न भगवान रामचंद्र प्रसन्न होतात. तर हनुमानजीने विचार केला, एवढा जर सिंदूर लावला तर हनुमानजी एवढे प्रसन्न होतात, जर मी अंगाला सिंदूर लावलं तर किती प्रसन्न. आणि सिंदूर लावला आणि गेल्यानंतर सगळे हसले. म्हणजे दुनियाच्या नजरेत ते लोक हसले, टिंगळ उडवले. काय केलं हनुमानजी, सीतामाई पण हसू लागले, भगवंत स्वतः हसले. तेव्हा भगवंत विचारतात हनुमानजीला की तुम्ही काय सोंग केलं. तर भगवंत की मी, सीतामाई म्हटले तुम्ही एवढं सिंदूर लावलं प्रसन्न होता, तर मी एवढा सिंदूर याच्यासाठी लावला की तुम्ही किती प्रसन्न होता. म्हणजे हनुमानजीनं न समाजाचा विचार केला, न स्वतःच्या स्टेटसचा विचार केला, ना आपल्या पोझिशनचा विचार केला, एकच विचार केला, लोक क्या कहेंगे. आपलं एकच असं ना, लोक काय म्हणते सत्संगाला गेल्यानंतर का वय का भक्ती करायचं, लोक काय म्हणते, लोक काहीच म्हणत नाही. तिरडे उचलल्यानंतर 4च लोक म्हणतात राम नाम सत्य. काय म्हणतात, 4 लोक काय म्हणतील, राम नाम सत्य, याच्या पलीकडे काहीच म्हणणार नाही. महत्त्वाचं लोक काय म्हणण्यापेक्षा भगवंत काय मानतात हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि दास्य भावामध्येच होऊ शकते. मन नाही जर झालं, आता कोणी म्हणतं काही सेवा नाही करत, काय गरज आहे, तर जे मायावादी असतात ना, आळशी, तर त्याच्यामध्ये ते करत नाही, ते याला म्हणतात मायावादी, ते करत नाही. दुसरं कर्मवादी. कर्मवादी म्हणजे असे असतात की ते कर्मही पूजा आहे, वर्क इज वर्शिप, म्हणजे कर्मही पूजा आहे. पण त्याच्या पुढचं स्टेटमेंट काय आहे, जर वर्क इज वर्शिप आहे पण त्याचा जो पेमेंट आहे तो भगवंताला अर्पण करावा, त्याला कर्म नाही. कर्मामध्ये भगवंत जर केंद्रबिंदू असेल आणि तुमच्या कर्माचं फळ तुम्ही भगवंताला अर्पण करत असेल तर ते कर्म परफेक्शन आहे. त्याच कर्मामध्ये जर या भगवंताला फळ देण्याची इच्छा नसेल तर ते कर्म पण लागवत नाही. आणि तिसरे ज्ञानवादी. कर्मवादी, ज्ञानवादी, निर्विशेषवादी कधी भगवंताची सेवा करत नाही. पण जो भक्तवादी आहे, जो भक्ती करतो, तो काय करतो, भगवंताची सेवा करतो. म्हणून इथे महत्त्वाचं काय की आता सेवा कोण नाही करू शकत, दास कोण होऊ शकत नाही, ज्याचा इगो, मराठीमध्ये त्याला म्हणतात मिथ्या अहंकार, इंग्लिशमध्ये म्हणतात मिथ्य, फॉल्स इगो. जो फॉल्स इगो पर्सन आहे ना, तो कधीच सेवा करू शकत नाही. लेटेस्ट एक 6 महिन्यापूर्वी एक मुलगी मंदिरात रेग्युलरली यायची, MBA MTech झालेली होती आणि रेग्युलर टेम्पल दिसायला खूप सुंदर, एज्युकेटेड आहे, खूप मॅच्युअर्ड आहे. तिचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर नेमकं लग्नाचं झाल्यानंतर त्या घरात कोणतरी परिवारातला एक पर्सन एक्सपायर्ड झाला आणि झाल्यानंतर ती सासरी राहायला गेली. सासरी गेल्यानंतर हार्डली 2 ते 3, 2.5 महिने 3 राहिली. ती 90 दिवस राहिली असेल. आल्यानंतर तिच्या घरात थोडंसं वाद होऊ लागले. आल्यानंतर ती आली मंदिरात मला भेटायला की प्रभूजी माझं नवऱ्याचं जमत नाही, सासू साहेब. मला याचं रूट कॉज काय. म्हणलं तुझ्या काहीतरी चुका होत असेल, कारण तू एज्युकेटेड आहे आणि तू डोकं लावत असेल. म्हणे प्रभूजी तुम्ही मलाच असं बोलता. नाही म्हणलं तू हिस्ट्री सांग काय.
हिस्ट्रीमध्ये एकच कळालं की घरात तिला असं वाटलं मी घरातले कामं का करावं, मी एवढी एज्युकेटेड आहे आणि मला नाही का कुकिंग करायला लावतात, झाडू पोछा करायला लावतात, माझे जाव मोठे असल्यामुळं ते हे करते. अगं म्हटलं बाई, डिग्री ही तुम्हाला पैसे कमवण्यासाठी ज्ञान देत आहे. संसार करायचा असेल, लोकाला जिंकायचं असेल तर सेवेच्या माध्यमातून तुम्ही लोकाला जिंकू शकता, ना की मटेरियली गोष्टीनं तुम्ही त्यांना प्रभावित करू शकतात. आणि तिला हे सांगितलं की बाई, कुठेही जरी गेली पळसाला 3च पान आहेत, 4थं पान तुमच्या लाईफमध्ये कधीच नसणार आहे. पळस पाहिलं ना, पळसाचं पान, एखादा म्हणून मी 4थं पान आणतो, येडायच म्हटलं. 10-100 झाडं शोधले तरी पळसाला. तसंच तू कुठे जरी केली तुला सेवाच करावं लागणार. तू म्हणजे आज हा लाईफमधला हा पार्टनर मी चेंज करेन, आई वडील बदले, सासू सासरे, दुसरीकडं तेच आहे. लोकांना जिंकायचं असेल तर आपल्या सेवाच्या माध्यमातून. आम्ही मंदिरात आम्हाला लोक का बरं जिंकतात? आम्ही निस्वार्थ सेवा करतो. जर प्रवचन झाल्यानंतर डोनेशन मागितलं असतं की बाबा जगन्नाथ मंदिरामध्ये प्रवचन झाल्यानंतर प्रत्येक प्रवचनानंतर मला प्रत्येक व्यक्तींना सुरुवातीला 500 रुपये द्या, मला एकट्यालाच बसावं लागेल. इथं तुम्हाला काय बसतात, फुकटमध्ये ऐकाय भेटते बा, फुकट नंतर प्रसाद आहे, जमलं तर फॉलो करायला, सोडून द्यायचं. निस्वार्थ दोघांमध्ये असल्यामुळं काय होतंय ते टाळ. तसंच आपण जेव्हा निस्वार्थ करतो ना, तर स्वार्थ जेव्हा ठेवतात तर समोरचा व्यक्ती दुःखी राहतो आणि आपण दुःखी राहतो. पण जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे सर्व्हिस करता तर त्याचा फायदा काय, तुम्ही स्वतः आनंदी राहतात आणि तुमच्या सराउंडिंगचे लोकसुद्धा तुम्हाला प्रिय होतात. म्हणून चंदनाला एवढी व्हॅल्यू का देतात माहिती का? चंदन खूप घासले जाते तेव्हा त्याचा सुगंध येतो आणि त्याला सगळे लोक डोक्याला लावतात. तसंच तुमच्या लाईफमध्ये तुम्ही भगवंतासाठी, समाजासाठी जेव्हा घसता, सॅक्रिफाईस करता, त्याग करता, समर्पण करता, सेवा करता, तेव्हा तुम्ही लोकांमध्ये प्रिय होता, भगवंताला प्रिय होता. आणि ते होण्यासाठी तुम्हाला अहंकाराला तिलांजली द्यावा लागेल. अहंकार कोणता? माझ्याकडे एवढं एज्युकेशन आहे, माझं रूप एवढं आहे, माझं पद एवढं आहे, मी ह्या परिवारातून येतो, ही माझी कास्ट आहे, माझं ह्या समाजामध्ये स्टेटस आहे. जेव्हा आपण ह्या मटेरियलिस्टिक मेंटॅलिटीमध्ये राहू, मटेरियलिस्टिक माइंडसेटमध्ये राहू ना, मटेरियल लाईफमध्ये तुम्ही सक्सेस होणार आणि ना स्पिरिच्युअल लाईफमध्ये सक्सेस होणार आहे. म्हणून सगळ्यात चांगला पर्याय असा आहे की आपण नाही का, जो अहंकारी व्यक्ती तो दास होऊ शकत नाही. आपला अहंकाराचा काय करावं लागेल? त्याग करावा लागेल. जेव्हा तुम्ही अहंकाराचा त्याग करता त्या दिवशी भगवंत तुमच्या समोर राहते. संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही पामर आहोत. भगवंतानं आपल्यामध्ये किती फरक माहिती आहे का? अहंकार बाजूला ठेवला की भगवंताचं दर्शन होते. जोपर्यंत अहंकार राहील, मिथ्य अहंकार राहील, तोपर्यंत तुम्ही 100 वेळा मंदिराच्या समोर राहिले भगवंताच्या, तरी भगवंताचं दर्शन होणार नाही. आणि कुठं ना, आता जर तुम्हाला अहंकार बघायचा असेल, एखादा प्रसादाच्या लाईनमध्ये बसवा आणि त्याला उठवा, बापरे, किंवा एखाद्याला असं टोमणं मारू द्या, तो पुन्हा कधी दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ तो मेंटली लेवलला म्हणजे भौतिक शरीरावर किती स्तरावर अटॅचमेंट आहे त्याचा तो प्रभाव पडतो. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण दासोहोम झालं पाहिजे. इथे भक्तिरसामृतमध्ये एक श्लोक आहे, इहा यस्य हरेर्दासे कर्मणा मनसा गिरा निखलपा वस्तू जीवनमुक्ती स उच्यते. ते म्हणतात की जीवनमुक्ती करायची असेल तर साधा सोपा फॉर्म्युला काय सांगितलेला आहे, इहा यस्य म्हणजे हरेर्दास्य, म्हणजे हरेरदासी झालं. मग हरेरदासी झालं तर काय त्याचे लक्षणं? 3, कर्मणा मनसा गिरा. तुम्ही काय केलं पाहिजे? निखलपा वस्तू, तुम्ही सगळं काही भगवंताला समर्पित केलं पाहिजे. जीवनमुक्ती स उच्यते, तुम्ही जिवंत ह्या असताना सुद्धा लिबरल आहेत, मुक्त झालेले आहेत. म्हणून ह्या दास्य भक्ती अतिशय साधा सोपा आहे. केवळ आपल्याला काय करावं लागेल? आपल्या इच्छापेक्षा भगवंताच्या इच्छेनुसार कार्य करणं, आणि भगवंताची इच्छा झालं तर आपल्याला जी भगवत प्राप्ती ती सोपी सरळ होईल आणि एक दिवस भगवत प्राप्तीला आपल्याला तर सूत्र प्राप्त होईल. म्हणून आपण प्रत्येकानं ही जी भावना आहे दासानदास, म्हणून इस्कॉनमध्ये दीक्षा घेतो तर काय दिलेलं आहे? दासानदास ही पदवी दिली जाते. आपल्याकडे कधीच इंट्रोडक्शन देताना काय सांगतात? स्वतःचं नाव सांगताना प्रभू म्हणत नाही, दास म्हणतात. तर ती मूड आपण डेव्हलप केलं पाहिजे आणि हळूहळू जर केला तर एक दिवस आपल्याला भगवंताचं जे राधा मदन गोपाल आहेत, ललिता देवी विशाखा आहेत, जगन्नाथ बलदेव सुभद्रा, विठ्ठल रुक्माई,
किंवा जे तुम्ही इष्टदेव म्हणता श्री श्री सीताराम लक्ष्मण यांचं दर्शन होऊन ह्या जगातच आपल्याला भगवत प्राप्ती होईल. हरे कृष्णा कृष्णा कृष्णा